सकाळपासूनच रखरखणारे ऊन होते. कावड मुंगी घाटाची बडण सुरू करताच मुसळधार पाऊस सुरू झाला. मोठ्या भक्तिभावात महाद्या धाव अशी आर्त हाक देत अतिशय कठीण असणारा मुंगी घाट कावडी चढत होत्या. अतिशय उत्साही अन तारोमहर्षक वातावरणात मुंगी घाटातून कावडी चढवण्याचा सोहळा सोमवारी लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला. सासवड जिल्हा पुणे येथील श्री संत भूतोजी बुवा तेली उर्फ तेल्या भूताडी कावड व इतर शेकडो मानाच्या कावडी उराश कोथळे तालुका माळशिरस येथील अतिशय कठीण व लहान असणाऱ्या मुंगी घाटातून मानवी साखळी करून रात्री 7 वाजता शिखर शिंगणापूरला पोहोचला. यावेळी हजारो भाविक स्वागतास उभे होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व छत्रपती शिवरायांच्या कुलदैवत असणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची वार्षिक यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र शुद्ध पाडव्यापासून सुरू आहे. चैत्र शुद्धी द्वादशी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो कावडीने जलाभिषेक करून शंभू महादेवाचे दर्शन घेतले जाते. तेल्या भूताव्या कावडीचे दुपारी कोथळे येथे आगमन झाले. मानाच्या तेल्या मुताच्या कावडीची पहिली आरती 4:30 वाजता झाली. यावेळी आंधरुड गुणावरे तालुका फलटण येथील वाटाड्याची मानाची कावड सोबत होती. सायंकाळी 5:45 वाजता कावडीची आरती होऊन कावड घाट चढण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली. यावेळी हर हर महादेव, महाद्या धाव अशा घोषणा दरी कपारीतून घुमत होत्या. सासवड परिसरातील लोकांच्या बरोबरीनेच कन्हेर तालुका माळशिरस येथील शेकडो तरुण कावडीला घाट चढण्यासाठी मदत करत होते. अवघड टप्पे पार करीत असताना खालून भाविक टाळ्या वाजवून पोषण देत कावडी धारकांना प्रोत्साहन देत होते. इतर कावडी दुपारपासून मुंगी घाटातून मार्गस्थ होते. यावेळी तगड्या पोलीस बंदोबस्तासह मांडवे, मोरोची, फोनशिरस, माळीनगर, शंकरनगर, मानकी, पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.